श्री मानकेश्वर विद्यालय सुरूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आम्ही आज तुम्हाला ओकल फॉर लोकल या विषयावर आमची नाटिका सादर करून दाखवणार आहोत. वाटाणा हा सर्वसामान्यपणे हिरवा सोनेरी पिवळा किंवा क्वचित जांभळा असतो. शेंगा आकाराचा भाजीपाला आहे जो थंड हंगामात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला म्हणून पिकवला जातो. मातीचे तापमान 10 डिग्री सेल्सिअस (50°C) पर्यंत असतो. बियांनीही पेरले जाऊ शकते. कॅरिओटाइपमध्ये 7 गुणसूत्र असतात. त्यातील 5 एक्रोसेंट्रिक व 2 सब एक्रोसेंट्रिक असतात. मूग हे हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतींमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त आहारांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅग्नीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब विटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बिया प्रथिने व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभऱ्याचा कोहळा, पाला, पीठ व डाळ यांचे भरपूर प्रमाणात उपयोग करतात. हरभरा हे घोड्याचे पौष्टिक व महत्त्वाचे खाद्य असून टरफले व पाल्याचा उपयोग गुरांच्या चाऱ्यासाठी करतात. चवळीचे नियमित पालन केल्यास अनेक आजार दूर होऊ शकतात. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील चवळी खाणे योग्य ठरते. उकडलेली चवळी अथवा चवळीची उसळ खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते. भरपूर प्रमाणात सोल्युबल फायबर्स असल्यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच पोट साफ होण्यासाठी देखील चवळीचे सेवन उपयुक्त ठरते. मटकीला मोड आणून त्याचा वापर जेवणात करतात. हे महत्त्वाचे अन्न आहे. मटकीत जलांश 10.8%, प्रथिने 23.5%, स्निग्ध पदार्थ 1.1%, तंतू 4.5% व इतर कार्बोहायड्रेट 53.6% आणि खनिजे उडीद हा भारतातील पिकणारे एक द्विदल धान्य आहे. अख्खे उडीद किंवा त्याची डाळ खाद्यान्नात वापरली जाते. कॅल्शियम, लोह व जीवनसत्वे B6, मॅग्नेशियम व पोटॅशियम आहे. धन्यवाद. स्वदेशी वापरा, देशप्रेम वाढवा. स्वदेशीचा करा स्वीकार, विदेशावर घाला बहिष्कार. स्वदेशी वापरा,